सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आकार DG9च्या DG9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओत आहेत मनसेचे फायर ब्रँड नेते संदीप देशपांडे. त्यांना फायर ब्रँड का म्हणतात तेही आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासोबत अनेक विषय, अनेक प्रश्न आणि असे बरेचसे मुद्दे असे आहेत की ज्यावर आपण थेट संदीपजींशी बोलणार आहोत. तर सुरुवातीला आपल्या स्टुडिओत त्यांचं स्वागत करूया. संदीपजी नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज जे या नवीन स्टुडिओमध्ये पहिला राजकीय पॉडकास्ट जो आहे तो त्याची सुरुवात तुमच्यापासून करतोय. खूप खूप धन्यवाद. यापूर्वी आम्ही जे काही करत होतो ते विरारोहण करायचो. तर या नव्या स्टुडिओतला पहिला पॉडकास्ट जो आहे जो राजकीय विषयांवर आहे आणि त्यातलं पहिलं राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे संदीप देशपांडे. मला ॲक्च्युली मी तुमचं खूप फॉलो करतो आणि मला एवढं बरं वाटलं जेव्हा तुम्ही फोन केलात की पॉडकास्टसाठी येशील का. कारण कसं होतं हल्ली फक्त ब्रँडेड लोकांनाच बोलवलं जातं. म्हणजे कोणाचा तरी मुलगा किंवा काई किंवा एस्टॅब्लिश. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. म्हणजे मला असं एक्सपेक्टेडच नव्हतं की मला कोणतरी एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी बोलवेल आणि एवढ्या ब्रँडेड यूट्यूब चॅनलसाठी कधी विचारणा होईल. तुम्ही ब्रँडेड नाही तुम्हाला कोणी सांगितलं? आम्ही कसं आहे कार्यकर्त्यामधनच आलेलो आहे त्यामुळे तशा अर्थाने ब्रँडेड नाही आहेत. म्हणून मी मुद्दाम इन्व्हर्टेड कॉमा फायर ब्रँड नेते असं मुद्दाम उल्लेख केला होता की तुमचा ब्रँडच मुळात फायरी आहे आणि कार्यकर्ता जो आहे मनसेचा तो तुमच्या ठासून भरलेला आहे आणि तो वारंवार दिसतो. आणि महाराष्ट्राला अशा कार्यकर्त्यांची गरज आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. थँक्यू. तर सुरुवातीलाच मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष एक नेहमीच महाराष्ट्रातल्या राजकीय परिप्रेक्षात आपण जर विचार केला तर आपलं वेगळं अस्तित्व राखून असलेलं आहे. सुरुवातच धडाकेबाज झाली. 13 आमदार आले. महापालिकेत मुंबईच्या, नाशिकच्या, पुण्याच्या लक्षणीय यश मिळवलं. त्यानंतर झालेली घसरण वगैरे हे सातत्याने पत्रकारांकडून ऐकवलं जातं. पण आज ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्या परिप्रेक्षावरती जेव्हा आपण पाहिलं राजसाहेबांनी जी त्यांची भूमिका मांडली, हिंदुत्वाची भूमिका, आणि त्यानंतर पहिली निवडणूक लागली ती लोकसभेची. तुम्ही त्याला पाठिंबा दिलात, तोही बिनशर्त. आणि नंतर आता ज्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात तो पाठिंबा बिनशर्त दिलात. पण इथे विधानसभेच्या निवडणुकांसाठी तुम्ही थेट घुमजाव केल्यासारखं झालंय. म्हणजे अगदी 180 डिग्रीत, लोक 360 डिग्री म्हणतात, पण 360 डिग्री म्हणजे पुन्हा आपण फिरून त्याच जागी येतो. विरोध जर करायचा असेल तर तो 180 डिग्रीत करावा लागतो. म्हणून मी 180 डिग्री म्हणवलंय. तर आता तुम्ही विधानसभेला स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. तुमचे काही उमेदवारांची नावंही जाहीर केलीत राजसाहेबांनी त्यांच्या दौऱ्यात. तर ही नेमकी भूमिका काय पक्षाची? नाही, असं आहे, लोकसभेच्या वेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत या एका गोष्टीसाठी आम्ही पाठिंबा दिला होता. जागेच्या संदर्भात सन्मान्य राजसाहेबांची बोलणी पण चालू होती की आम्ही काय जागा लढवाव्यात ह्याविषयी. पण ज्या अटी त्यांनी टाकण्यात आल्या की बाबा आमच्या चिन्हावर लढवा, शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढवा वगैरे, ह्या गोष्टीला आमची तयारी नव्हती.
सन्मान्य साहेबांची तर तयारी नव्हतीच, आमचीही तयारी नव्हती. त्यामुळे मग त्यावेळेला असं झालं की ठीक आहे, पण शेवट आपल्याला महाराष्ट्राचं हित बघता, देशाचं हित बघता मोदी पंतप्रधान होणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही त्यावेळेला बिनशर्त पाठिंबा दिला. हा झाला लोकसभेचा भाग. पण त्यावेळेला बिनशर्त पाठिंबा दिला म्हणून कायमचा बिनशर्त पाठिंबा तर देऊ शकत नाही. विधानसभेच्या वेळेला जर तुम्ही बघितलं तर आता भाजप म्हणते की 160च्या आसपास जागा लढणार, शिंदेसाहेब म्हणतात काही 100-125च्या 120 जागा ते म्हणतात, अजितदादा 80-90च्या आसपास जागा म्हणतात. मग ऑलरेडी ते 300च्या वर गेलेले आहेत आणि जागा आहेत 288. त्यामुळे तिथे काही त्यांचंच जर आपापसात काही चालू नाही तर आम्ही तिथे जाऊन परत आम्हाला काय जागा देणार, त्यापेक्षा आपण वेगळं लढलेलं बरं, ही भूमिका सन्मान्य राजसाहेबांनी घेतली आणि ती आम्हाला सगळ्यांना सांगितली, आम्हालाही पटली की ठीक आहे, जर त्यांच्याकडे अवेलेबिलिटीच नाही आहे जागांची, त्यांचंच आपापसात हे नाही आहे, तर काय जाण्यात पॉईंट नाही. त्यापेक्षा आपण एक महाराष्ट्राची भूमिका घेऊन, विकासाची भूमिका घेऊन, मराठी माणसाची भूमिका घेऊन, हिंदुत्वाची भूमिका घेऊन जाऊ पुढे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो की राज ठाकरे, हे नेहमीच महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा विचार किंवा विकासाची भूमिका हेच त्यांचं ध्येय आहे आणि हाच मनसेचा गाभा आहे तसं बघायला गेलं तर, वैचारिक गाभा ज्याला म्हणतात. पण आता 2024च्या लोकसभेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला, ज्याला बिनशर्त पाठिंबा असं ट्रोलिंग झालं, टिंगल टवाळी झाली. नाही, ट्रोलिंग नाही, काहीतरी 65 जोक म्हणतात तू झाला. नाही, आजच्या भाषेत, सोशल मीडियाच्या भाषेत त्याला ट्रोलिंग म्हणतात. अच्छा, बरं. ज्या पद्धतीनं ते सगळं होत होतं आणि त्याचे जे निकाल लागले ना, ते निकाल थोडेसे चक्रावणारे होते. म्हणजे 400 पारच्या घोषणा कुठे, आणि त्या 400 पारला कुठेतरी इन्फ्लुएन्स होऊन मनसेने असा निर्णय घेतला बिनशर्त पाठिंबा देण्याचा, असा काही लोकांचा समज झाला होता. किंवा ते तुम्ही जे म्हणालात की तो 65 विनोद जो आहे, तसे 65 विनोदही केले जात होते समाज माध्यमांवर. ह्या 65 विनोदातला जो मर्म ज्याला आपण म्हणू शकतो की त्यामागे एक मर्म होतं की निकाल तर भलतेच लागले. मग या निकालाकडे तुम्ही कसं बघता लोकसभेच्या मागच्या निवडणुकांच्या? बघा, लोकसभेच्या निकाल मला असं वाटतं हे आता त्याचं विश्लेषण पण बरंच झालंय. पुन्हा एकदा मी सांगतो की मी मुंबईबद्दल बोलायचं झालं तर बरेच फॅक्टर होते. मुंबईमध्ये आमच्या इथे राहुल शेवाळे उभे होते, माईममधनं लीड आहे, बाजूच्या वडाळ्यामधनं लीड आहे, चेंबूरमध्ये फारसा डिफरन्स नाही आहे, सायन कोळीवाड्यात फारसा डिफरन्स नाही आहे. तो डिफरन्स आला तो 2 मतदारसंघात आला आणि तो ह्यूज आला. तो आला धारावीत. तो मागच्या वेळेला राहुल शेवाळे पार्टी होते तिकडे धारावीमध्ये, म्हणजे मागच्या इलेक्शनला 2000 मला असं वाटतं 19. त्यामुळे तो एक्सपेक्टेडच होता की धारावीत पिछेहाट होईल. पण निकाल अणुशक्ती नगरचा जो होता तो धक्कादायक होता आणि तिकडे ज्या पद्धतीने मुस्लिम मतदारांनी वोटिंग केलं, वन साइडेड केलं. म्हणजे तुम्हाला कारण मी ते सगळं वोट राहुल शेवाळ्यांबरोबर क्लोजली काम करत होतो त्यावेळेला, आम्ही पाठिंबा दिला असल्या कारणाने, तेव्हा मी वोटिंग बघितलं अणुशक्ती नगरचं. जो राहुलचा स्वतःचा वॉर्ड होता, म्हणजे जिकडे पहिल्यांदा राहुल शेवाळे निवडून आले होते या वॉर्डमधनं, त्या वॉर्डमध्ये अनिल देसाईंना 9000च्या आसपास मतं होती आणि राहुल शेवाळ्यांना 800च्या आसपास मतं होती. एवढा ह्यूज डिफरन्स होता. जिथे एकेकाळी ते नगरसेवक होते, जिथे लोकांची त्यांनी कामं केली होती, जिथे लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या, समस्या सोडवलेल्या, त्या तिकडे फक्त या एका प्रचारावर की मोदी हटाव या प्रचारावर जे वोटिंग झालं मुस्लिम समाजाकडनं, त्याचा परिणाम झाला आणि ते इलेक्शनचे रिझल्ट वेगळे लागले. किंवा जे नॅरेटिव्ह चाललं की संविधान खतरे में आहे, संविधान बदलणार आहे, आणि ते नॅरेटिव्ह खूप चाललं. आणि दुर्दैवाने माहीत नाही मला, म्हणजे काय स्ट्रॅटेजी चुकली भाजपची का काय झालं मला माहीत नाही, पण तेच नॅरेटिव्ह तोडता नाही आलं. तुम्हाला आठवत असेल तर मोदी साहेबांची सभा होती, त्याही वेळेला राजसाहेबांनी सांगितलेलं की ही गोष्ट क्लिअर करा की असं काही संविधान कोण बदलू शकत नाही. पण ते झालं नाही आणि त्या नॅरेटिव्हचा परिणाम झाला. हा झाला लोकसभेचा भाग. पण लोकसभेला मतदान करताना माणूस जो विचार करतो तोच विचार विधानसभेला मतदान करताना करेलच असं नाही. त्याचा विचार बदलतो आणि आपल्याला असं वाटतं की लोकांना समजत नाही, लोक सोशल मीडियाचा मारा असेल किंवा याचा असेल त्याच्या अनुषंगाने लोक इन्फ्लुएन्स होतात. पण नाही,
लोक विचार करतात आणि विचार करूनच मतदान करतात. लोकसभेला ते बरोबर विचार करतात आणि विधानसभेला ते वेगळा विचार करतात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी विधानसभेला चालतीलच असं मला बिलकुल वाटत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार केला तर आता ज्या पद्धतीचा राडाच म्हणू शकतो आपण त्याला, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये झालाय, लोक दोघांनाही कंटाळलेत. म्हणजे इकडनं एक काहीतरी बोलतोय, मग त्याला म्हणजे टोला प्रतिटोला, आघात प्रतिघात आणि हे सगळ्या शब्दांनी आपण सगळं बघतो, त्यालाही लोक कंटाळले. कारण लोकांच्या कामाचा कोणच विषय बोलत नाही. कालचं उदाहरण सांगतो तुम्हाला. 15 दिवस झाले नायर हॉस्पिटलमध्ये त्या डीनच्या विरोधात, त्याच्या विरोधात तक्रारी होत्या सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या. कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं. ज्या वेळेला मनसेने हा मुद्दा उचलला, त्यांच्या अंगावर गेलो, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली आणि डीनला ट्रान्सफर केली. हे जे लोकांचे जे विषय आहेत, आज ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेते, लोकांपर्यंत पोचते. तर लोक काय विचार करतील हे येणाऱ्या विधानसभेत कळेल. नाही, पण एकंदर 2024चे जे निकाल होते ते तुमच्या अनुषंगाने ते जस्टिफाय केले जाऊ शकतात. तुम्ही आता जसं म्हणालात की लोक आता कंटाळलेत, महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्हींच्या ज्या पद्धतीने जे ते राजकारण करतायत, युती आघाडी, त्या सगळ्या राजकारणाला कंटाळलेले लोक आहेत. मला असं वाटतं लोकांनी एक विचार, मी लोकांशी बऱ्याच, आमच्या दादर माईमध्ये आमचे संघवाले पण भरपूर आहेत आमच्या इथे, माझेही मित्र आहेत ते. तर त्यांच्याशी बोलताना एक मला आहे ना प्रभाकरजी महत्त्वाची गोष्ट जाणवली. लोकसभेच्या आधी मी राहुल शेवाळेंना वगैरे पण कानावर घातली की म्हटलं लोक असं बोलतायत बघा, तुम्हाला आपल्याला लक्ष ठेवावं लागेल या गोष्टीवर. त्यावेळेला लोकांचं असं एक म्हणणं होतं की भारतीय जनता पक्षाला एक प्रकारचा अहंकार झालेला आहे की आमचं काही कोण वाकडे करू शकत नाही. आणि लोकांचं असं म्हणणं होतं तो अहंकार तोडणं गरजेचं आहे की बाबा आम्ही कोणालाही उचलून कोणालाही जेलमध्ये टाकू शकतो, कोणाची एन्क्वायरी लावू शकतो, कोणालाही गप्पा बसू शकतो, कोणालाही फोडू शकतो. मला असं वाटतं ना लोकांना काय खटकलं ते मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला शिंदे साहेबांनी शिवसेनेतनं बाहेर आले, शिवसेना क्लीन, त्याच्याबद्दल लोकांचा रागच नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सहानुभूती पण मिळालेली नाही उद्धव ठाकरे. हे माझं ॲनालिसिस आहे, मे बी ते चुकीचं असेल, पण मला जे वाटतं ते मी सांगतोय की लोकांना सहानुभूती त्याची मिळालीच नाही. त्यांना उलट वाटलं की नाही बरोबर झालं, कारण शेवट तुम्ही 2019ला लोकांनी जे मॅन्डेट दिलं ते भारतीय जनता पक्ष प्लस शिवसेना असं मॅन्डेट होतं. त्यातली शिवसेना बाहेर पडली, लोकांचं मॅन्डेट धुडकावलं आणि तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलात. हे मॅन्डेट नव्हतं तुमचं. त्यामुळे ते जे घडलं त्याच्याबद्दल लोकांचा राग नाही. लोकांचा राग कुठे आहे जो मला वाटतो किंवा लोकांशी बोलताना जो मला जाणवतो, जे धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं किंवा शिवसेना हे नाव काढून घेतलं याबद्दल लोकांचा राग आहे. ते लोकांना आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे सहानुभूती मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी खूप सुंदर काम केलं आणि खूप छान मुंबईचा विकास केला वगैरे म्हणून सहानुभूती नाही आहे ती, की हे बाळासाहेबांचं चिन्ह आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ती ज्या पद्धतीने काढून घेतल्या गेली आणि त्याच्यानंतर मग शिवसेना भवनवर पण आम्ही दावा सांगणार अशा काही बातम्या आल्या. मग दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आम्हीच करणार. मला असं वाटतं ह्या गोष्टी ज्या बाळासाहेबांच्या गोष्टी आहेत ना त्या बाळासाहेबांच्याच गोष्टी आहेत, त्याच्यावर दावा नाही सांगायचा. हे लोकांना मला असं वाटतं थोडंसं खटकलं आणि म्हणून ती सहानुभूती मिळाली. बाकी यांनी खूप चांगलं काम केलं, कोविडमध्ये काही नंबर 1 मुख्यमंत्री झाले वगैरे, हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. त्या वर्ल्ड कोणी जो सर्वे केलेला त्यावेळेला मुख्यमंत्री पदाचा तो एकदाच झाला का? त्याच्या आधी पण नाही झाला, नंतर पण नाही सर्वे झाला. कोणी केलेला सर्वे? बरं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की हे कौतुक केलं. कुठे केलं कौतुक? कुठे मला ती बातमी दिसली नाही हेच सांगतात. उद्या आता इराण इस्रायल युद्ध चाललंय तर त्याच्यामध्ये संजय राऊतांचा हात असू शकतो, काय सांगता येत नाही. म्हणजे इराण हायर करू शकते संजय राऊतांना की जरा इस्रायलला दम द्यायला तुम्ही या म्हणून. रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊ शकतात ते इस्रायलला दम द्यायला. त्यामुळे ते होऊ शकतं. पण मला असं वाटतं की मुळात लोकांना जी सहानुभूती वाटली त्यावेळेला, जी आता नाही वाटत आहे,
पण त्यावेळेला जी वाटली ती त्या कारणामुळे झाली. कारण सहानुभूती एकदाच मिळते तुम्हाला, कायम सहानुभूती नाही मिळत. बरोबर. म्हणजे एखाद्याचे घरी काही मिसहॅप झाला, कोण त्याचे वडील वारले तर आपण जातो, त्यावेळेला ती सहानुभूती असते. पण सहानुभूती म्हणून आयुष्यभर किराणा मालवाला त्याला सामान फुकट देत नाही ना. बरोबर. तो पहिले 10-12 दिवसच सहानुभूती देतो की बाबा याचे बिचाराचे वडील वारलेत, काहीतरी आपण मदत म्हणून ती 12-15 दिवस, महिनाभर करतात लोक, त्याच्यानंतर नाही करत. त्यामुळे सहानुभूती एकदाच मिळते, ती त्यांना मिळून झाली. आता जे निवडणूक होईल, आता जे मतदान होईल ते तुमच्या कामावर होईल, तुमच्या परफॉर्मन्सवर होईल, तुमच्या उमेदवारावर होईल आणि तुम्ही काय लोकांना देणार आहात निवडून आल्यावर, आणि ते खरोखर देणार आहात का हवेतल्या गप्पा आहेत, हे बघूनच लोक मतदान करतील असं मला वाटतं. आता तुमच्या बोलता बोलता मुंबईचा उल्लेख झाला. नगरसेवक म्हणून संदीप देशपांडेंनी जे काम केलं होतं दादरमध्ये, ते आजही लोक विसरलेले नाहीत. आणि आज भलेही तुम्ही त्या पदावर नसाल तरी नगरसेवक म्हणून सकाळी 4ला उठून ती पाणी सोडण्याची ती चावी उघडणाऱ्या लोकांच्या पाठी किंवा सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठी फिरणारा संदीप देशपांडे अनेकांनी पाहिलेला आहे. तर या मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार झाला होता, म्हणजे कोविडमध्ये त्याचा जास्त गवगवा झाला, पण त्याच्या आधी ही 20-25 वर्ष ज्या पद्धतीनं एकच पक्ष हा सगळा जे काही चराऊ कुरण होतं त्या कुरणावर हक्क सांगून बसला होता, आणि त्यांचे जे काही भ्रष्टाचाराचे जे काही आलेख आहेत आजवरचे ते सगळे चढे आहेत. म्हणजे त्यांचा तो आलेख सतत उंचावत जात होता. प्रत्येक दर पंचवार्षिक त्यांचं जसं असायचं सत्ता यायची. म्हणजे मागच्या 2017च्या निवडणुकांमध्ये अगदी हातातोंडाशी आलेला जो हे होतं, अटीतटीची लढाई झाली. भाजपने ज्या पद्धतीने मुसंडी मारली होती, अगदी 4 जागांचा फरक होता दोघांमध्ये, पण कुठेतरी राज्य सरकारला ठेच लागून येऊन देवेंद्रजींनी ती तडजोड केली. त्या 5 वर्षातही जे भाजपने असा हाकारा पिटला होता की आम्ही आता चौकीदार किंवा पहारेकरी म्हणून बसू, तर त्या पहारेकराच्या नाकाखाली अंधार असतो तसा त्यांनी जो भ्रष्टाचार केला. मला वाटतं पहारेकरांनी डोळे मिटले होते. 2017ला आले, 17 ते 19 पहारेकरांनी डोळे मिटले आणि पहारेकरांचे डोळे 2019 नंतर उघडले. ज्या वेळेला सत्तांतर झालं, ज्या वेळेला उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले, त्यावेळेला पहारेकरांचे डोळे उघडले. सुरुवात झाली. नाही, तुम्हाला सांगतो, म्हणजे आता मला खूप गंमत वाटते काय काय गोष्टीची, आणि माहित नाही, पण हल्ली पत्रकार पण हे प्रश्न विचारत नाहीत. त्यांनी विचारले पाहिजेत असं अपेक्षा आहे, कारण प्रेस कॉन्फरन्सला तेच असतात. मध्ये आदित्य ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली की कसे काही ठराविक कॉन्ट्रॅक्टरना डोळ्यासमोर देऊन आता जे टेंडर काढलेले त्याची कामं दिली. महानगरपालिकेमध्ये गेल्या 2017च्या 17 मध्ये पण 17 ते याच्यामध्ये पण आधीपासून एक 6 कॉन्ट्रॅक्टर आहेत. मग मी नावं घेऊन सांगतो तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त रस्त्याचं काम 7वा कॉन्ट्रॅक्टर नाही. जयकुमार, RK मदानी, रेलकॉन, जयकुमार, RK मदानी, रेलकॉन, आणि मला असं वाटतं RP शाह, असे अजून 2 नावं आहेत त्याच्यामध्ये. असे एक 6 कॉन्ट्रॅक्टर होते ज्याने आयुष्यभर महापालिकेच्या रस्त्याची कामं त्यांना मिळायची. त्याच्यावर आम्ही नेहमी बॉम्ब मारायचो की बाबा ही कामं बाकी कॉन्ट्रॅक्टरना का नाही मिळू शकत. म्हणजे एखादा LNT सारखा. म्हणजे तुम्हाला प्रभाकरजी आश्चर्य वाटेल, LNT डिस्क्वालिफाय झाली महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये, रस्त्याच्या टेंडरमध्ये. म्हणजे काय प्रकारचं सेटिंग हे शिवसेनेच्या काळात होतं, म्हणजे विचार करा. LNT सारखी कंपनी डिस्क्वालिफाय होऊ शकते की नाही, ते सक्षम नाहीयेत रस्ता बनवण्यासाठी. ह्यासाठी जर LNT डिस्क्वालिफाय होते आणि कोणतरी RK मदानी आणि RP शाह पास होतो, म्हणजे काय लेवलचा भ्रष्टाचार असेल याचा तुम्ही विचार करू शकता. तर यांना आयुष्यभर यांनी काम दिलं आणि आता तुम्ही ओरडताय की महानगरपालिकेत सवयी तुम्हीच लावल्यात अधिकाऱ्यांना या सगळ्या. आणि याची जी टेंडर निघतात, म्हणजे मी जे बघितलेलं आहे ते, त्याच्यामध्ये प्रचंड 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 भ्रष्टाचार. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मी जेव्हा नगरसेवक झालो 2012ला, 2012च्या मला वाटतं फेब्रुवारीमध्ये निवडणूक झाली, साधारण एप्रिल मेच्या फर्स्ट वीकमध्ये एक टेंडर आलं. मी स्टँडिंग कमिटीचा मेंबर होतो. तर 3 दिवस अगोदर तुम्हाला सगळा लेखाजोखा येतो की बाबा ह्या स्टँडिंगमध्ये
कुठल्या कुठल्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आणि कुठले कुठले विषय पास करायचे. जस्ट असं बघितलं तर ते शालेय वस्तूंचं टेंडर होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. तर मी वया 27 वस्तू महानगरपालिका आपल्या विद्यार्थ्यांना देते. त्याच्यामध्ये वया, पुस्तकं, युनिफॉर्म, वॉटर बॉटल, अशा पेन, पेन्सिल अशा वस्तू देते. वहीची किंमत बघितली काहीतरी 40-42 रुपये, 45 रुपये होते, मला तर एक्झॅक्ट आठवत नाही. मला थोडी वही महाग वाटली म्हणून मी आमच्या इथे आयडियल बुक डेपोमध्ये गेलो. म्हणलं मंदार वही आपल्याकडे कितीला आहे रे? आपल्याकडे 40 रुपयाला आहे. म्हटलं 43 रुपयाला? म्हटलं मंदार मला एक सांगशील का की होलसेलमध्ये काय म्हणजे मार्जिन असायला बल्कमध्ये घेतलं तर काय अजून 10-15% कमी होईल होलसेलरकडनं घेतलं तर. मी म्हटलं होलसेलरकडनं आपल्याला तर 5 लाख वह्या पाहिजेत, म्हणजे डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं तुम्ही घेऊ शकता. मग मी क्रॉफर्ड मार्केटला गेलो, तिकडनं मी ह्या 27 वस्तू विकत घेतल्या, पेन, पेन्सिल सगळं. आणि जेव्हा स्थायी समितीमध्ये प्रस्तावाला मी सगळ्या अशा मांडल्या की तुमची म्हणजे रिटेलपेक्षा महानगरपालिका जास्ती प्राईजनी वस्तू खरेदी करत होती. म्हणजे एक वही जर मला 40 रुपयाला मिळते, तीच वही महानगरपालिका 45 रुपयाला विकत घेत होती आणि क्वांटिटी होती 5 लाख. 200 कोटीचं टेंडर होतं प्रभाकरजी. मी खूप विरोध केला, टेंडर पास झालं. मी कोर्टात गेलो त्याच्या अगेन्स्ट की बाबा हा महापालिकेचा पैसा आहे, भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यावेळेला आणि शिवसेना सत्तेत होती, राहुल शेवाळे त्यावेळेला स्थायी समिती अध्यक्ष होते. मी कोर्टात गेलो, कोर्टात सुनील प्रभू महापौर होते. कोर्टात गेलो, कोर्टाला आम्ही सगळं दाखवलं. 2-3 वर्ष ती केस झाली. मग त्याच्यानंतर कोर्टांच्या आदेशाने टेंडर सिस्टीममध्ये बदल करण्याचे जे आदेश दिले कोर्टाने, सगळं झालं. सांगायचा मुद्दा एवढा भ्रष्टाचार म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ते लोक करत होते. आज जे बोलतायत ना, आदित्य ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, तेवढा गप्प असायचे. उद्धव ठाकरे पण गप्प असायचे. तुम्हाला नैतिक अधिकार कुठे उरतो या सगळ्या गोष्टींवर बोलायचा, हा माझा प्रश्न आहे. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घेतो, विकासाची कास घेतो. शिक्षण आणि प्रशिक्षण घेतो, परिश्रमाचे वेतन घेतो. नव्या महाराष्ट्राचा घेतो विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. आदित्य ठाकरेंवर तुमचं विशेष प्रेम आहे, कारण वरळीतले ते आमदार आहेत. हो. आणि सध्या तुम्ही ज्या पद्धतीने सोशल मीडिया आणि इतर सगळ्या गोष्टींचा जो धडाका लावलाय, वरळीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. वरळीचे आमदार म्हणून आदित्य ठाकरेंचं जर तुम्हाला जर मूल्यमापन करावं लागलं कधी, किंवा जर करायचं असेल तर कसं कराल तुम्ही? मला तर वाटतं ना, त्यांना आमदार व्हायचं होतं ते मंत्री व्हायचं होतं. 2 गोष्टी असतात. एक तर मला आमदार का व्हायचंय, तर माझी कॉम्पिटिशन रोहित पवार बरोबर आहे, माझी कॉम्पिटिशन ह्या नेत्याच्या मुलाबरोबर आहे, त्या नेत्याच्या मुलाबरोबर आहे, म्हणून ते आणि आमदार आहेत, म्हणून मला आमदार व्हायचंय. मग कुठला तरी मतदारसंघ, वरळी काय, शिवडी काय किंवा काय त्यावेळेला वरळी सेफ फाटला मग वरळीमधनं लढले. पण ज्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिले, त्याचंही त्या मतदारसंघातही काम करायचं असतं हे कदाचित ते विसरले असतील गेल्या 5 वर्षात. कारण त्यांना मिनिस्टर व्हायचं होतं, पर्यावरण आणि मग डाओस आणि तिकडे जाऊन असं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे त्यांना आमदार, कारण त्यांना माहिती होतं की आपण जर निवडणूक नाही लढलो, आपण आमदार नाही झालो, तर हे जे सरकारी कार्यक्रम असतात, डाओसला जा, इथे जा, जो प्रोटोकॉल असतो, तो सगळा मान सन्मान असतो, तो काही मिळणार नाही. त्या गोष्टीसाठी त्यांना आमदार व्हायचं होतं. त्यांचा उद्देश वरळीतल्या जनतेचं काही भलं करावं असा होता, असं मला वाटत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. वरळीत जवळजवळ 16 ते 17 SRAच्या स्कीम आहेत.
सगळ्या स्कीमची वाट लागलेली. आज म्हणजे अक्षरशः मला वाईट वाटतं. मी तो व्हिडिओ पण दाखवेन तुम्हाला, वैयक्तिकरित्या दाखवेन, कारण तो सोशल मीडियावर टाकण्यासारखा पण नाही आहे. सिद्धार्थनगर, गौतम नगर, जिजामाता नगर असे खूप झोपडपट्ट्या आहेत. आज सिद्धार्थनगर किंवा प्रेमनगरची अवस्था अशी आहे की गेले 25 वर्ष ती SRA मध्ये समाविष्ट होऊन पण त्याची रिडेव्हलपमेंट झाली नाही. आणि प्रभाकरजी, तुम्ही जर तिकडे जाल, म्हणजे दुर्दैवाने एखादं दुःखद घटना झाली, एखाद्याचा मृत्यू झाला, तर प्रेत त्या घरातनं बाहेर आणण्यासाठी ते प्रेत उभं करावं लागतं. उभं करून पण ते आणता येत नाही, उभं ते असं आडवं करून आणावं लागतं. म्हणजे काय त्या लोकांची अवस्था असेल विचारायला, ते पण बांधून आणावं लागतं. इतकी वाईट अवस्था आहे. तुम्ही काय डेव्हलपमेंट केली तिथे? बरं, हा झाला SRAचा विषय. तिथे तर काहीच नाही केलं. ज्या जुन्या चाळी आहेत तिथे आज पाठी लागलेत की आपण क्लस्टर करू, असं करू. इलेक्शन आलं की हे लोक हे करतात. बरं, क्लस्टर करू म्हणजे काय? तर मी माझा बिल्डर देणार, तुम्ही नाही बिल्डर शोधायचा, मी शोधलाय बिल्डर, त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट करा, क्लस्टर करा. तुमची वरळीतल्या ज्या गणपतराव कदमवरकरच्या चाळी आहेत त्या डेव्हलप होतील. म्हणजे तुमचा विषय बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर. बरं, आत्ता मला सांगा, गेले 6-7 महिने रोज धारावीबद्दल बोलतायत. मध्ये एक कुठल्या तरी कॉन्क्लेव्हला गेले, तिथे पण धारावी अदानी, धारावी अदानी. वरळीबद्दल गेल्या 5 वर्षात विधानसभेमध्ये त्यांनी विचारलेले प्रश्न सांगा मला. वरळी संदर्भात तुम्ही जिथनं निवडून आलात त्या विषयावर किती प्रश्न तुम्ही विधानसभेत मिळाले? आता मला असं वाटतं तो सर्वे आलाय प्रज्ञाबुद्धीनीचा, त्याच्यामध्ये ह्यांचा नंबर कितवा आहे? 36 मध्ये आदित्यजींचा. 36 मध्ये 28व्या नंबरवर आहेत. 1 ते 36 जे मुंबईचे आमदार आहेत त्यातले पण 2 काढले, कारण ते मंत्री त्यांचं होत नाही, की कारण त्यांना विधानसभेत प्रश्न विचारायला मिळाला. 1 ते 34 मध्ये हे 28 नंबरवर आहेत, कारण ह्यांनी प्रश्नच विचारलेले नाहीत, यांची विधानसभेमध्ये उपस्थितीच नाही. मग तुम्हाला आमदार कशाला व्हायचंय जर तुमचा या गोष्टीत इंटरेस्ट नाही? आणि या गोष्टीला वरळीकर कंटाळलेले आहेत, कारण आमदार अदृश्य आमदारच झालेला. अदृश्य आदित्यच म्हणतात वरळीत, त्यांना नावच पडलं अदृश्य आदित्य, AA. तुम्ही लोकांना बरं, कधीतरी भेटायचं झालं तर तुम्ही मातोश्रीवर या, मी तुमच्या घरी नाही येणार. आता आम्ही SRAचे ज्या लोकांना भेटतो आम्ही जाऊन तिथे भेटतो, ते तिथे नाही जाऊ शकत. गेलेत का आदित्य इतक्या 5 वर्षात एखाद्या झोपडपट्टीत जाऊन मिटिंग घेतली आहे का त्यांनी? एखाद्या चाळीत जाऊन मिटिंग घेतली आहे का? BDD चाळीत जाऊन मिटिंग घेतली आहे का? मग तुम्ही मातोश्रीवर यायचं, मी तुमच्या इथे येणार नाही. हा जो आता काय तो शब्द वापरणं बरोबर आहे, हा जो अहंकार आहे ना, खरं तर माझंच म्हटलं पाहिजे, पण मी शेवटच्या ठाकरे आदित्य ठाकरे म्हणून मी अहंकार शब्द वापरतोय. हा अहंकार लोकांना आवडलेला नाही. आज जो प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळतोय तो याच कारणासाठी मिळतो की काहीतरी आम्हाला बदल दिसेल, आम्हाला बदल घडवायचा, ही भावना वरळीकरांच्या मनात आहे. हे जी तुम्ही जे म्हणता ना, ही सगळी जी कामं आहेत, ही अशी जी चिल्लर कामं करायला तिकडे सुनील शिंदे आहेत, सचिन अहिर आहेत, मग आदित्य ठाकरे कसे येतील तिकडे? माझं म्हणणं, मग सुनील शिंदेंनाच तिकीट द्यायला पाहिजे होतं तुम्ही. जर ते आज काय झालंय आता माहित नाही मला, सुनीलजींचं माझे मित्र आहेत ते, मग हे बोलणं योग्य नाही, पण शेवट असं होतं की आपण ज्याला निवडून दिलंय तो माणूस तर भेटला पाहिजे आपल्याला. सुनील शिंदे काम करत नाही असं म्हणणं, करतही असतील त्या लोकांचं काम, पण शेवट त्यांच्याही मनात कुठेतरी असेल ना की हा जो बसलाय तो माझ्या जागेवर बसलाय. सचिन अहिरांच्या पण मनात असेल. एकाला आमदार करायला 2 लोकांना आमदार करावं लागलं, ही पण वस्तुस्थिती आहे. ती जागा सेफ करायची होती ना, जागा सेफ करायची होती. एकंदर पाहता आता मनसेने अजून वरळीचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण संदीप देशपांडे ज्या पद्धतीनं वरळीवर फोकस करून काम करतायत मागच्या काही वर्षांपासून म्हणा, आणि आता तर त्याला अजून धार चढलेली आहे, तर तुम्ही कसं पाहता की तुम्हाला समजा उद्या मनसेने उमेदवारी दिलीच तर तिथले लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर नेमके कुठले विषय आहेत की ज्याच्यावर तुम्ही प्रामुख्यानं फोकस करा? मी तुम्हाला सांगू ना, आता आम्ही मध्ये एक मोठा कार्यक्रम केला वरळीमध्ये, विजन वरळी नावाचा. त्या कार्यक्रमामध्ये आत्ता काय समस्या आहेत त्या कशा पद्धतीने सोडवता येऊ शकतात, म्हणजे समस्या आणि त्याची सोल्युशन्स.
आता मी तुम्हाला म्हणजे हे SRAचा विषय आहे, मोडक्या चाळींचा विषय आहे, BDD चाळीचा विषय आहे, कोळीवाड्याच्या डेव्हलपमेंटचा विषय. आज कोळीवाड्यात तुम्ही जर गेलात ना तर तो झेंडा आहे, म्हणजे आपण जिथे एंट्री तिकडनं आज जायला गाडीने जाऊ शकत. तुम्हाला इधर चालत जायला पाहिजे, नाही तर बाईकने जायला पाहिजे. आणि वर्षानुवर्ष ही स्थिती आहे. आज जर ती बदलणार नाही तर ती कधी बदलणार आहे? म्हणजे आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे आमदार असून जर परिस्थिती बदलत नाही तर मग लोकांची निराशा होणार नाही तर काय होणार? पण मी तर मागितलंच आहे, साहेबांना संधी मागितली की मला वरळीतनं लढवायला द्या. देतील नाही देतील याचा निर्णय राजसाहेब घेतील, पण मी मागितली एवढं. आणि जर मला दिलं तर निश्चितपणे याच्यामध्ये आम्ही कालबद्ध कार्यक्रम देऊ लोकांना की पुढच्या 5 वर्षात काय होऊ शकतं. खोटी आश्वासनं नाही. हे होऊ शकतं तर हे होऊ शकतं सांगू. हे जर व्हायला 10 वर्ष लागणार असेल तर 10 वर्ष सांगू, त्याला 5 वर्ष नाही सांगणार. मी आत्ताही बऱ्याचशा SRA स्कीम मध्ये गेलेलो, तिथलं मी लोकांना नाही, तुमचं हे काम होऊ शकतं. आज बिल्डर काय काय उठलेले आहेत, बाजारच उठलेला आहे त्यांचा. जोपर्यंत ते बदलत नाहीत, नवीन बिल्डर आणत नाहीत, तोपर्यंत त्याचं डेव्हलपमेंटच होणार नाही. मी त्यांना हे तोंडावर सांगितलं, ते म्हणाले नाही इलेक्शनच्या आधी जर तुम्ही आमचं करून दिलं ना, आमची सगळी मतं तुम्हाला. म्हटलं नाही होणार. मी तुम्हाला तर खोटं बोलून मतं घेतली तुमची, तर नंतर काय तोंड दाखवू तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाहीत आणि ठराव मंजूर करत नाही, हा जो बिल्डर तुमच्याकडे आहे आता तो उठलेली पार्टी आहे, त्याच्याकडे पैसेच नाहीत डेव्हलपमेंटला. आणि तो ज्याला मागतोय म्हणजे जॉईंट व्हेंचर करायला, त्याला एवढे 200-500 कोटी मागतो की ते कोण देणार नाहीयेत. त्यामुळे तुमची डेव्हलपमेंट इथे अडकलेली आहे. आणि नाही तुम्ही करून दिलं तर आम्ही तुम्हाला मतदान, ते नाही होणार आहे, ते नाही होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र येऊन ठराव मंजूर करावा लागेल, SRA मध्ये द्यावा लागेल की बाबा आम्हाला डेव्हलपर बनवायचं, तरच ते होऊ शकतं. एकटा संदीप देशपांडेच्या हातात काही नाही, कारण शेवट आपण सगळं नियमाने चालतो. हे जर प्रोसिजर नाही झाली तर काहीच नाही होऊ शकत. आणि ती प्रोसिजर, मी आमदार झालो तरी तीच प्रोसिजर आहे, मी नाही झालो तरी तीच प्रोसिजर आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज खोटं बोलायचं की मी हे करून देतो किंवा त्या बिल्डरला आणून मारतो आणि तुमचे वसूल करून देतो, तसं होणार नाही. त्यामुळे मी ते खरं आहे तेच त्यांना सांगितलं. आणि ते लोकांना जास्ती अपील झालं की ठीक आहे, म्हणजे निदान माणूस खरं बोलतो. मी म्हटलं ह्याच्यावर तुम्हाला मत द्यायचं की नाही द्यायचं तुम्ही डिसाईड करता. शेवट तुम्ही राजे आहात. म्हणजे ज्या लोकांनी 5 वर्षात तुम्हाला तोंडही नाही दाखवलं त्यांना मत द्यायचंय का जो येऊन तुम्हाला खरं सांगतो त्याला मत द्यायचंय, हे तुम्ही ठरवायचं. तो लोकांचा निर्णय. पण केवळ ते मतदान व्हावं म्हणून खोटं बोलायचं हे काय माझ्या वृत्तीत बसत नाही. मी ते करू शकत नाही आणि हे मी स्पष्टपणे लोकांना सांगितलेलं आहे. निवड SRAचाच प्रश्न नाही, BDD चाळ आहे. BDD चाळीत पण गोंधळ आहे भरपूर. आधी म्हणाले 22 मळ्याची बिल्डिंग, मग ती गेली 40 मळ्याची बिल्डिंग. आज तुम्हाला सांगतो वरळीमध्ये गोपाळ नगर म्हणून आहे, कालच आम्ही रात्री तिकडे गेलेलो. बिल्डरनी मेंटेनन्स पहिले 10 वर्ष बिल्डर भरतो SRA मध्ये मेंटेनन्स, त्यांनी काही भरला नाही किंवा काय थोडा राहिला. 52 लाख रुपये विजेचं बिल झाले. तर ते भरायचं कोणी? त्यांची काल वीज तोडली. ती मला वाटतं 30 मजल्याची बिल्डिंग आहे. आज 30 मजल्याच्या बिल्डिंगची जर वीज तोडली, माणूस वर जाणार आहे कसा आणि खाली येणार आहे कसा? काल ते सगळे लोक जमलेले. आणि ह्याच लोकांना मी 2014च्या वेळेला सांगितलं होतं की तुम्ही बिल्डरच्या भरोश्यावर राहू नका, तुम्ही स्वतः मेंटेनन्स काढा. आमच्या संतोष धुरींनी सांगितलं होतं त्यांनी त्यावेळेला ऐकलं नाही. आणि आता कपाळाला हात लावल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मला असं वाटतं, माझं हे आहे की राजकारण्यांनी नेहमी लोकांना काय परिस्थिती आहे ती सांगितली पाहिजे ना. त्यांना खुश करणं असं राजकारणी नाही होऊ शकत. आणि असं राजकारण लॉंग टाइम सक्सेसफुल पण नाही होणार. फक्त लोकांना खुश करण्यासाठी काहीतरी करायचं, हे लॉंग टर्म राजकारणात सक्सेस नाही आहे. त्याला तुम्हाला लोकांना खऱ्या परिस्थितीची काय होणार याची जाणीव करून द्यावी लागेल. आज त्याचं नुकसान होईल कदाचित या सगळ्या वातावरणात, की आता सगळ्यांना पैसेच वाटतात. सरकार तर काय या वातावरणात आपण खरं बोलून काय अर्थ नाहीये की हे लॉंग टर्म होणार नाहीये म्हणून. पण या सगळ्या वातावरणात आज जरी नुकसान झालं तरी लॉंग टर्म लोक तुमचं नेहमी आदराने नाव घेतील आणि ते जास्ती महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण हरलो काय जिंकलो काय हा विषय होत राहतो राजकारणामध्ये, पण लॉंग टर्म लोकांनी जर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तुमचं जर एम काय आहे. माझा मी हेच 5 वर्ष फक्त आमदार होणार असेल तर ठीक आहे, मी खोटं बोलून होऊ शकतो. पण माझा लॉंग टर्म माझ्या मनात जर असं असेल की लोकांनी संदीप देशपांडेचं नाव नेहमी चांगल्या मनाने घ्यावं,
मी मरेपर्यंत, तर मला असं वाटतं मला खरं बोलायला पाहिजे, मला लोकांना खऱ्या परिस्थितीची जाणीव करून द्यायला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. खरं बोलणं आणि स्पष्ट वक्तेपणा असणं आपल्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागतात. 100% तुमच्यावरही हल्ला झाला होता. हो. त्यातही म्हणजे मला वाटतं खरं बोलणं आणि स्पष्ट बोलणं याच गोष्टी कारणीभूत होत्या. नाही ठीक आहे. आता काय आहे, मी तुम्हाला सांगू का, त्यावेळेला आमचं घे भरारी चालू होतं. म्हणजे आम्ही ठिकठिकाणी छोट्या छोट्या सभा घेत होतो सगळ्या विभागात. शेवटची सभा आमची भांडुपला झाली. त्या भांडुपच्या सभेत संजय राऊत, त्यांचा तो भाऊ सुनील राऊत आणि असे सगळे ते विषय मी बोललो. त्याच्यानंतरच ते भाषण मला वाटतं आमच्या संतोष दुरीने ऐकलं आणि आमचं शिवाजी पार्कला चालताना ते सकाळी असतात माझ्याबरोबर. ते म्हणाले, संदीप ते भाषण झालंय, ते झोंबलं असणार त्यांना, तू जरा सांभाळून राहा. तर मी म्हटलं काय नाही रे, काय नाही करत ते. म्हटलं ते लोकांना किती लागेल असं बोलतात, कोणाला काही बोलतात, ते चालतं काय, आपण बोललो तर काय बिघडलं. हा विषय झाला, विषय संपला. त्याच्यानंतर मी त्या दिवशी आलो, त्या दिवशी संतोष दुरी नेमका नव्हता, तो स्विमिंगला गेलेला. तर मी म्हटलं चला आपण, आमचे माझ्याबरोबर नेहमी असतात ते आले नव्हते, म्हटलं ते येईपर्यंत एक राऊंड होईल आपली, म्हणून मी राऊंड गेला. त्यावेळेला हल्ला झाला. पण तुम्हाला सांगतो अक्षरशः 30-40 सेकंद, आणि जेव्हा पार्कातला सगळा पब्लिक धावत आला, जो क्रिकेट खेळणारा आहे तिथे सकाळी वॉक करणार, तो जेव्हा म्हणजे अक्षरशः 30 सेकंदात पळून गेले. तुम्हाला संदीप देशपांडेला मारायचं आहे किंवा काय करायचं आहे किंवा गप्प बसवण्यासाठी मारायचं आहे की त्यांनी पुणे बोलू नये, शहाणपणा करू नये, याच्यासाठी मारायचं असेल तर किमान मला 8 महिने हॉस्पिटलला ठेवेल इतकं तरी मारायला पाहिजे होतं किंवा मारूनच टाकायला पाहिजे होतं. त्याच्याशिवाय तर मी गप्प बसणार नाही. हा हल्ला करून काय केलं मला माहित नाही, पण चांगलं झालं एक अर्थाने. खूप सगळीकडे नाव पसरलं, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं पण अरे तू एवढ्या लवकर कशाला डिस्चार्ज घेतलास, तू आता ते आरोपी सुटतील बिटतील. तर मी म्हटलं मला जेवढं लागलं तेवढंच करणार ना. हा, मी 2 दिवस हॉस्पिटलला राहून करू का? आणि तर म्हणाला ना तू राहायला पाहिजे होतंस, तुला पॉलिटिकल बेनिफिट मिळालं असतं. मी म्हटलं मला, आपण काम करून मायलेज घेऊ, हे असल्या गोष्टीने मायलेज घेऊन काय होणार आहे, ते क्षणभर टिकणार आहे. तर मी राजसाहेब आलेले हॉस्पिटलला. मी म्हटलं साहेब हे सगळे लोक मला फोर्स करतायत की तू राहा 2 दिवस अजून हॉस्पिटलला. मला म्हटलं साहेब कंटाळा आला आता. मला म्हणाले ठीक आहे, तुला काय करायचं आहे? म्हटलं नाही मला घरी जायचं आहे, चल मग. आणि साहेब मला बाहेर घेऊन आले. म्हणजे बरेचसे लोक सांगत होते की तू राहा, पॉलिटिकल मायलेज याच्यातनं मिळेल. मी साहेबांना विचारलं, साहेब नाही म्हणाले, जे वाटतं ना ते कर, तुला वाटत नाही ना, तुला बरं वाटतंय, काही त्रास आहे? म्हटलं काही नाही मला एकदम. ते आता प्लॅस्टर लावल्यावर दुखायचं पण बंद झालं. तर म्हणाले चल मग. फक्त पाय सुजले. म्हणाले ठीक आहे ते घरी कर, आईस पॅक लाव त्याला. आणि आम्ही बाहेर आलो. त्याचंही मला ऍडव्हान्टेज घ्यायचं नव्हतं. मुळात असं आहे, आज तुम्ही मला संजय राऊत फार लोकशाहीबद्दल बोलतात नेहमी की लोकशाहीमध्ये असं आहे, आम्ही बोललो आम्हाला ईडी. अरे तुमच्याबद्दल बोललं तर तुम्ही लोकांना हल्ले करायला लावता गुंडांना घेऊन. आज त्या पोरांची काय अवस्था आहे माहितीये? ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला, 4 लोक आहेत, ती आत आहेत, ते अजून आत आहेत. आणि मध्ये आमचा एक मित्र आहे, तो कुठल्या तरी केससाठी आत गेलेला दादर मधला. तर तो आला मला भेटायला. मला संदीप अरे त्या ह्या केसमध्ये आतमध्ये होतो. तर म्हणे ती लोक भेटले ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला. म्हटलं मग? अरे म्हणतो जाम अवस्था खराब आहे, त्यांना कोण पैसे पाठवत नाही, त्यांचे खाण्याचे वांदे आहेत, त्यांना बिचाऱ्यांना कपडे धुवावे लागतात, त्यांना तिथे जेलमध्ये कामं करावी लागतात जर पैसे पाहिजे असतील तुम्हाला. तर त्यांना कामं, त्यांच्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही. आज 18 महिने झाले ते जेलमध्ये. त्यातल्या एकाला तर दुसऱ्या केसमध्ये ऑलरेडी 5 वर्षाची सजा लागली आहे, एक अजून फरार आहे. तो ठीक आहे, पण ह्या 4 पोरं ज्यांना माहीतच नव्हतं काय करायचंय, त्या 4 लोकांनी माझ्या मित्राला सांगितलं की आम्हाला माहीतच नव्हतं कोणाला मारायचंय. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा आम्ही नुसते हातात स्टंप धरून उभे राहिलो आणि खरोखर 2 लोकांनी हल्ला केला. बाकीचे जे लोक होते ते नुसतेच उभे होते. त्यांनी मला बघितलं आणि त्यांना माहीतच नव्हतं की आपल्याला संदीप देशपांडेला मारायला बोलवलं. त्यांना सांगितलेलं कुठली तरी साईट खाली करायची असं सांगून घेऊन आलेले खोटं बोलून. आणि ते स्टंट राहिले आणि ते पळून गेले. म्हणजे आज तुमच्यामुळे, तुमच्या काय छोट्याशा इगोमुळे
तुम्ही आज त्या 4 मुलांचं आयुष्य तर बरबाद केलं. मराठी पोर आहेत सगळे. मराठी आहेत, 2-3 तरी मराठी आहेत, एखादा असेल मला असं वाटतं दुसरा, पण 2-3 तरी मराठी आहेत. त्यांचं आयुष्य तुम्ही वाट लावली ना. आज 18 महिने बिचारे आतमध्ये, त्यांच्या बेलसाठी कोणीच प्रयत्न करत नाही. त्यांना काय पैसे पण दिले, ते काय 20-20 हजार रुपये म्हणे त्यांना दिले. मग तेही खर्च नाही केलेत तुम्ही. इतकी वाईट तुमची जर मनोवृत्ती असेल तर कोण तुम्हाला उभं करणार आहे? आणि तुम्ही कसली लोकशाही सांगताय की मला वाईट बोललं तर मी मारणार आणि तुम्ही लोकांना वाईट बोललं तर लोकांनी काय करायचं नाही? ही कुठली लोकशाही आहे? बरोबर आहे. या सगळ्या भाऊगर्दीत ना, जे आता जे महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे ते आताच नाही, मी अगदी 2005-06 पासून बघत आलोय. मनसेची स्थापना झाल्यानंतर जो काही एक फोर्स निर्माण झाला होता महाराष्ट्राच्या राजकारणात, खळखटाक हे त्याला एक लेबल लागलं. पण जसं तुमचं ते प्रचार गीत आहे, प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा, हे सत्यात उतरताना दिसतं. म्हणजे कुठे छोटी मोठी काही घटना हो, प्रसंग असो, कोणी अडला नडला तर तो मनसेच्या शाखेत जातो, मनसेचा कुठला तरी शाखा प्रमुख पदाधिकारी मग खळखटाक करतो आणि ते प्रश्न सोडवले जातात. अगदी आता बदलापूरचा जो विषय झाला त्यातही तुम्ही पुढाकार घेतला, त्यामुळे सगळं घडलं. असे अनेक प्रसंग आहेत आजवरचे. या सगळ्या प्रसंगात मनसेला 100 पैकी 100 मार्क दिले जातात. मतदान करताना हे जे लोक असतात ना, जे गरजवंत म्हणून येतात मनसेकडे, ते कुठे जातात? आणि हे सगळं बघणारे, त्रयस्थ तटस्थ म्हणून बघणारे, जेव्हा मतदार म्हणून रांगा लावून मतदान करायला जातात तेव्हा ते नाकारत्या लोकांनाच मतदान करतात. याच्यावर कधी मनसेच्या थिंक टँकने, म्हणजे आता मनसेचा थिंक टँक नेमका कोणता हा मला माहीत नाही, पण या थिंक टँकने कधी विचार केला आहे का की असं तुमचं जे काही जे ज्याला क्रेडिबिलिटी म्हणतो आपण, जी तुम्ही समाजात निर्माण करून ठेवली, समाजाच्या उपयोगी पडता, अडल्या नडल्याला मदत होते, मग ह्या सगळ्या गोष्टींचं जे मायलेज मिळायला हवं आणि ते मतदानात ते कन्वर्ट व्हायला हवं, त्याचं कन्व्हर्जन का होत नाही? नाही, याच्याबद्दल पक्षामध्ये नेहमी विचार चालतो, विचार होतो. मला असं वाटतं काही गोष्टींमध्ये प्रामाणिकपणे आपण मान्य केलं पाहिजे. आम्ही कमी पडतोय. मे बी आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये कुठेतरी चूक होत असेल, किंवा मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की जे आज म्हणजे असं होतं की लोकांना जे दिसतं तेच विकल्या जातं, आपण ज्याला म्हणतो. रोज आम्ही टीव्हीत दिसत नाही. म्हणजे ज्या वेळेला खळखटाक होतो त्या दिवशी दिसतो, नंतर काही 4 दिवस आम्ही टीव्हीत दिसत नाही. पण आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना उबाटा असेल, शिवसेना शिंदेगड असेल, अगदी अजित पवार असतील किंवा पवार साहेबांचा, शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, हे रोज टीव्हीत काही ना काही करताना दिसतात, राजकारण करताना. आमचं समाजकारण खूप चांगलं आहे, आम्ही राजकारणात कमी पडतोय असं माझं वैयक्तिक अनालिसिस आहे. तुम्ही जे विचारला प्रश्न त्याच्यासाठी. आणि मी नेहमी म्हणतो, मी साहेबांना पण सांगतो, आमच्या बऱ्याचशा नेत्यांची गप्पा आमच्या होतात तेव्हा पण सांगतो की माझं असं म्हणणं आहे की आपण समाजकारण तर करतोच, आपण राजकारण जास्ती केलं पाहिजे. म्हणजे हे ठीक आहे, आपण लोकांना मदत करतो, लोक आपल्या शाखेत येतात, पण त्या लोकांना असं कुठेच जाणवत नाही की हा मतांसाठी करतोय, किंवा आता जर म्हणजे हा आपली मतं करतोय तर हा एक्सपेक्ट करतोय की आपल्याला मतदान व्हावं. हे आम्ही लोकांना जाणवू देत नाही, ही आमची कुठेतरी कमतरता आहे. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, उदाहरण सांगतो. म्हणजे एक माणूस माझ्याकडे आला, महानगरपालिकेचे आम्ही युनियन चालवतो, तर त्या युनियन चालवायच्या तर काही लोक कामं घेऊन येतात. तर तो आला माझ्याकडे की सफाई कर्मचारी होता की मी राहतो इथे आणि मला विक्रोळीला ड्युटी लावली, तर तुम्ही DMCशी बोलाल का? म्हटलं बोलतो मी. 2019 नंतरची गोष्ट आहे. तेव्हा पण असं म्हणजे ते सगळं चाललेलं की मनसे 2019चे रिझल्ट लागलेले, म्हणजे राजसाहेबांच्या सवयीला गर्दी होते पण मतात कन्वर्ट होत नाही वगैरे, असे सगळ्या ती चर्चा, ती कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माइंड असते ना ती चर्चा, ती होती. मी फोन लावायला घेतला त्या DMCला आणि म्हटलं तू मेंबर कुठल्या युनियनचा आहेस? मी मजदूर युनियनचा मेंबर आहे. म्हटलं तू त्यांच्याकडे का नाही जात, तुझं एक काम करून गेलं तुमच्या युनियनकडे? नाही साहेब, ते कोण भेटत नाही आणि ते नाही होत काम. म्हटलं मग तू त्यांचा मेंबर का झालास?
ना आपण वर्षानुवर्ष त्यांचाच मेंबर आहे. अरे मग ते तुझं वर्षानुवर्ष काम करत नाही तू त्यांचा मेंबर का होतो? आणि काम करायला कसं साहेब तुमच्या फोननी तो होणार, ते त्यांच्या फोननी नाही होत काम. मी म्हटलं हे कुठलं लॉजिक? म्हटलं तू पहिले आमचा मेंबर हो तर तुझं मी काम करेन असं म्हणून त्याला मी पाठवलं. तर मला थोडं वाईट वाटलं, पण म्हटलं नाही, लोकांना तर कळलं पाहिजे की आपण काम करतो तर आपलं मेंबर हो ना तू. म्हणजे तुम्ही आम्हाला ताकद देणार नाही आणि आम्ही काम करत राहायचं. माझी जर मेंबरशिप वाढली तर कमिशनर मला अजून विचारेल किंवा याच्या पाठी एवढे लोक आहेत, यांच्या युनियनमध्ये एवढे लोक आहेत, तर ते माझी कामं जास्ती होतील, मी लोकांची कामं जास्ती करू शकतो. तुम्ही जर आमचे मेंबरच नाही होणार तर मग आम्ही तुमची कामं कशी करायची? मी त्याला पाठवून दिलं. तर तो कसा तरी कोणाच्या थ्रू मला माहीत नाही, पण तो सन्मान्य राजसाहेबांकडे पोहोचला. साहेब म्हणाले अरे ते संदीप देशपांडेला भेटते BNचे. म्हणला साहेब गेलेलो असं असं झालं. अच्छा, साहेबांनी मला बोलवलं, म्हणाले असं असं झालं का? म्हटलं हो साहेब. म्हटलं साहेब कामं आपण करतो सगळ्यांची आणि लोक आपलं मेंबर होत नाही, मेंबर मजुरी त्यांची होतात का तर वर्षानुवर्ष त्यांची होतात म्हणून आपला फॉर्म भरत नाही. त्यांनी मला सांगितलं साहेबांनी की ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर काही वर्ष, एक मध्ये 10 वर्षाचा पिरियड एवढा ब्लँक होता शिवसेनेचा, शिवसेना सक्सेसच नव्हता, कुठल्याच इलेक्शन मध्ये नव्हता, काही नव्हता. त्याही वेळेला जेव्हा सक्सेस नव्हता शिवसेनेला, इलेक्ट्रोल सक्सेस आपण ज्याला म्हणतो तो नव्हता, त्यावेळेस शाखेत लोक यायचे की माझे अमुककडे पैसे राहिलेत, मला इथे धंदा करायला अमुक दादा देत नाही. त्यावेळेला बाळासाहेबांनी कधीच नाही म्हटलं की तुम्ही मला मतदान नाही करत तर तुमची कामं मी का करू. ते 10 वर्षाच्या पिरियडमध्ये जरी मतदान होत नव्हतं तरी शिवसेना समाजकारण करत होती, लोकांची कामं करत होती. लोकांना तो विश्वास वाढत गेला की नाही यांच्या शाखेत गेले की काम होतं. तो विश्वास वाढत गेला आणि त्याच्यानंतर शिवसेना मोठी झाली. सो साहेबांनी सांगितलं की त्याला एक पिरियड द्यावा लागतो, एक वेळ द्यावा लागतो. आज भारतीय जनता पक्ष एवढे वर्ष काम करतोय, आज त्यांना सक्सेस दिसला, पण एवढे वर्ष त्यांनी घासली म्हणून त्यांना सक्सेस मिळाला. त्यांना काही मला वाटतं म्हणजे जनसंघाची स्थापना 1952 च्या आसपास, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणून 1980 पासून सुरुवात. तर हे सगळं म्हणजे 1952 ते 2012 म्हणजे मध्ये काही काळ वाजपेयींजींचं सरकार आलं, तो काळ सोडला, तर ऍक्च्युअल सक्सेस हा 2014ला मिळाला मोदी साहेब, म्हणजे ज्याला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी आपण म्हणतो ते. म्हणजे 52 ते 2016 म्हणजे जवळजवळ 60-70 वर्ष त्यांना गेली, त्यावेळेला हा सक्सेस दिसला. पण त्यांनी असं केलं नाही लोकांना की तुम्ही आमचे मेंबर असेल तर काम करू. त्यामुळे हा विचार सोडून दे, असा विचार आयुष्यात करू नकोस. जे लोक येतील त्यांचं तुझ्याकडनं जे शक्य असेल ते काम करत जा. हा विचार कधीच करू नको की मला मत देत नाही तर मी यांचं काम का करू किंवा मग हे असं होत नाही. ते तुमचं काम आहे, काम करत राहणं. लोक डिसाईड करतील की नाही येस आता दिस इज द राईट टाइम, आपण यांना मतदान करायला पाहिजे, यांना एक चान्स दिला पाहिजे, लोक देतील योग्यपणे चान्स. हे माझं उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं. तर तुमच्या या उत्तरामागे भावना उदात्त आहे की ज्या पद्धतीनं राजकीय पक्षाला एक कालखंड द्यावा लागतो स्वतःची जी काही ओळख आहे ती निर्माण करण्यासाठी. मनसेची ओळख तर फार पूर्वीपासून जनमानसात आहे. त्यांना इलेक्टोरल सक्सेस मिळालं नाही तेवढं. ते मिळालं नाही असं पण नाही म्हणता येणार. 2009ला मिळाला, 2012ला मिळाला, ठीक आहे, 14ला नाही मिळाला, 19ला नाही मिळाला, मे बी 24 आमचा असेल. होप सो. म्हणजे त्या शुभेच्छांसह आजच्या आपल्या या अनौपचारिक गप्पांना मी विराम देऊ इच्छितो. थँक्यू. तर तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. मनसेचं जे काही कार्य आहे आणि ते कार्य पुढे घेऊन जाणारे तुमच्यासारखे धडाकेबाज फायर ब्रँड जे काही कार्यकर्ते आहेत, मी नेता वगैरे म्हणणार नाही तुम्हाला, तर तुमच्या मनातली जी काही तळमळ आहे महाराष्ट्र घडवण्याची, जी राजसाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ती कुठेतरी ती ज्योत तेवत असते. ती ज्योत एक दिवशी एवढी मोठी व्हावी की त्या प्रकाशानं हा महाराष्ट्र उजळून निघावा, या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद. मित्रो, DG9च्या पॉडकास्टवर आज आपण संदीप देशपांडेंशी गप्पा मारल्या, त्यांच्या मनातला महाराष्ट्र जाणून घेतलाय आणि येत्या निवडणुकीत त्यांना अशा अपेक्षा आहेत की महाराष्ट्रातली ती जनता जी ज्यांच्याकडे फार अपेक्षेने पाहत असते, कामं घेऊन जाते, जसं त्यांनी ते उदाहरण दिलं
त्या कर्मचाऱ्याचं. पण त्यांना आपल्याकडून किंवा सामान्य मतदारांकडून जे मिळायला हवं, जो प्रतिसाद मिळायला हवा, मतरूपी प्रतिसाद, तो अद्याप मिळत नसल्यामुळे कदाचित कुठेतरी त्यांच्या मनात किंतु परंतु असेल. पण 2024ची जी निवडणूक आहे ती त्यांना आशादायी वाटते. तर त्यांना आपण त्यांच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्या त्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू. शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू. नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र.